हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम टू द माय ट्यूब चॅनल. स्टुडंट, आज आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टर 11th एनसीईआरटीचा मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. पहिली गोष्ट, व्हॉट इज द मॉर्फोलॉजी? मॉर्फोलॉजी कुणाला म्हणायचं? वी कॅन सिम्पली कॉल्ड मॉर्फोलॉजी इज नथिंग बट इट इज अ एक्सटर्नल स्टडी ऑफ प्लांट पार्ट्स. प्लांटच्या एक्सटर्नल पार्टची स्टडी त्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणतो. मॉर्फोलॉजीमध्ये आपण रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर, फ्रुट्स या सगळ्याची एक्सटर्नल स्टडी करतो आणि या सगळ्या एक्सटर्नल स्टडी करणाऱ्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणतो. ओके, सो वी सिम्पली डिफाईन व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? तर मॉर्फोलॉजी म्हणजे वी कॅन सिम्पली डिफाईन स्टडी ऑफ एक्सटर्नल पार्ट ऑफ अ प्लांट नोन ॲज अ मॉर्फोलॉजी. एक्सटर्नल प्लांट पार्टच्या स्टडीला आपण मॉर्फोलॉजी म्हणून ओळखलं जातं. देन इन अँजिओस्पर्म शो द लार्ज डायव्हर्सिटी इन एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑर द मॉर्फोलॉजी. कारण अँजिओस्पर्मिक प्लांट फ्लॉवरिंग प्लांट आहे आणि फ्लॉवरिंग प्लांटमध्ये खूप सारी डायव्हर्सिटी आहे मॉर्फोलॉजीला घेऊन. ओके, तर ते सांगत आहे की द अँजिओस्पर्म शो द लार्ज डायव्हर्सिटी इन द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द मॉर्फोलॉजी. देन आपण एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये मेनली कुणाकुणाला इन्क्लूड केला? मेनली आपण इन रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर, फ्रुट्स या सगळ्यांना आपण एक्सटर्नल स्टडीमध्ये इन्क्लूड करतो आणि यांनाच बेसिकली आपण रूटची, स्टेमची, लिव्हची, फ्लावरची, फ्रूटची या सगळ्यांची मॉर्फोलॉजी डिस्कस करणार. ठीक आहे, सगळ्यात पहिलं रूट म्हणजे रूट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. रूटची मॉर्फोलॉजी डिस्कस करूया. चला, रूट, व्हॉट इज द रूट? वी कॅन सिम्पली डिफाईन द डिसेंडिंग पार्ट ऑफ द प्लांट ओरिजिनेट फ्रॉम द रॅडिकल ऑफ अ सीड इज नोन ॲज अ रूट. आपण ज्यावेळेस कुठलाही प्लांट ग्रोथ करतो, हा सबचा सीड आहे. सीड जर्मिनेट करणार आहे. सीड जर्मिनेट केल्यावर एक इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर सुरुवातीला तयार झाला. ओके, असं या स्ट्रक्चरला आपण पल्म्युल्स म्हणतो आणि या स्ट्रक्चरला आपण रॅडिकल्स म्हणतो. पल्म्युल पासून शूट सिस्टम बनत आहे, शूट सिस्टम. तर रॅडिकल पासून रूट सिस्टम बनत आहे, रूट बनत. तर रूट कोणापासून बनते? तर आपण तेच लिहितात, डिसेंडिंग पार्ट आहे. ओके, इट इज अ डिसेंडिंग पार्ट ऑफ द प्लांट ओरिजिनेटेड फ्रॉम द रॅडिकल ऑफ द सीड इज नोन ॲज अ रूट. ओके, जो की सीड पासून रॅडिकल ऑफ अ सीड पासून ओरिजिनेट करत आहे, याला आपण रूट म्हणतो. ओके, रूट आर द पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. रूट हा पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे म्हणजे टुवर्ड्स ग्रॅव्हिटी, टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी हा जातो आणि टुवर्ड द ग्रॅव्हिटी जात आहे, तर हा पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक म्हणू शकतो आपण. रूट पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे. रूट निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहे, अवे फ्रॉम द लाईट जात आहे, तर निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहे. ओके, पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक म्हणू, कारण टुवर्ड्स द वॉटर जात आहे. ओके, तर रूट आर द पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक आहे, कारण हा टुवर्ड्स द वॉटर जात आहे. कारण वॉटर कुठं प्रेझेंट आहे? सॉइल मध्ये आहे. तर रूटची ग्रोथ कुठं होत आहे? टुवर्ड्स द किंवा सॉइल मध्ये होत आहे, तर हा टुवर्ड्स द वॉटरकडे जात आहे, तर याला आपण पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक म्हणून ओळखू शकतो. त्याने यासोबत सोबत रूट हा निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहे, मी आता सांगितलं, अवे फ्रॉम द लाईट. ओके, लाईट पासून दूर जातं, कारण लाईटकडे शूट पार्ट ग्रोथ करतो, रूट नाही. रूट लाईट पासून दूर जात आहे, तर आपण याला निगेटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणून ओळखू शकतो. रूट आर द निगेटिव्हली फोटो. देन स्टुडंट, अनदर इम्पॉर्टंट थिंग की जसं आपण रूट बद्दल डिस्कशन केलात की रूट रॅडिकल पासून जर्मिनेट करतं. रूट पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक आहे, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे, निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहे. तसं रूटचे टाईप्स पण डिस्कस करायचं आहे. तर कुठले टाईप आहेत रूटचे? सो पहिला टाईप रूटचा, बेसिकली रूट आर डिवायडेड इंटू द 3 टाइप्स. 3 टाईप मध्ये रूटला आपण डिव्हिडेशन करतो. पहिला आहे टॅप रूट. ओके, अनदर टॅप रूट आहे, दुसरा ऍडव्हेंटिशियस रूट आहे आणि तिसरा फायब्रस रूट. त्यापैकी पहिला जो टॅप रूट आहे, टॅप रूट काय आहे नेमकं, याला आपण डिस्कशन करूया. द रूट ओरिजिनेट फ्रॉम द रॅडिकल ऑफ अ सीड आर रिगार्डेड ॲज अ टॅप रूट. ओके, आता जो आपण सांगितलं की रॅडिकल ऑफ सीड पासून जो ओरिजिनेट होत आहे, दीज आर द मेन रूट किंवा आपण त्याला टॅप रूट म्हणतो. ओके, तर यासोबत अनदर थिंग इज दॅट की रूट originated, it is originated from the
हा ओरिजिनेट करत आहे आणि हा रूट ओरिजिनेट करणार आहे कुणापासून? रॅडिकल पासून. आपण याला मेन रूट किंवा टॅप रूट म्हणतो. टॅप रूट आर ऑल्सो नोन एज अ ट्रू रूट बिंग ओरिजिनेटेड फ्रॉम द रॅडिकल. आता रॅडिकल पासून जो मेनली रूट डिवाइड करतो यालाच आपण ट्रू रूट म्हणायचं. बाकी रूट तुम्ही बघाल तर सेकंडरी रूट, टर्शरी रूट हा रॅडिकल्सवर तयार आहे. पण जो रूट मेन आहे टॅप रूट पासून ओरिजिनेट झालाय त्या रूटला आपण रॅडिकल विच इज रेफर्ड ॲज अ टॅप रूट म्हणून ओळखलं जातं. Then taproot are adapted for the anchorage, then the absorption of water and the minerals. This is again important is that taproot मी असं म्हणत नाही की टॅपरूट वॉटर मिनरल ऍब्झॉर्ब करत नाही. टॅपरूट वॉटर मिनरल तर ऍब्झॉर्ब करतो, यासोबत टॅपरूटचं मेन काम आहे ओके वॉटर मिनरलला तर ऍब्झॉर्ब करणार आहे, पण मेनली काम आहे हा प्लांटला अँकरेज प्रोव्हाइड करतो, प्लांटला सपोर्ट प्रोव्हाइड करतो. दिस इज द मेन थिंग. Taproot mainly included into the anchorage of the plant or rather than the water absorption of water and the minerals. वॉटर मिनरल ऍब्झॉर्ब करण्यापेक्षा पहिलं काम आहे की अँकरेज प्रोव्हाइड करणं. ओके देन दिस टॅपरूट आर डिफरन्शिएटेड इन टू द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी रूट. हा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी रूट मध्ये डिफरन्शिएट केलेला दिसतो. आणि टॅपरूट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायकॉट प्लांट. मेनली डायकॉट प्लांट मध्ये तुम्हाला टॅपरूट दिसतात. तुम्हाला ज्या एनसीईआरटी मध्ये जो पहिल्याच पेजवर डायग्राम आहे ती मस्टार्ड प्लांटची डायग्राम आहे. तर मेनली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायकॉट प्लांट कुठलं तर टॅपरूट आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जसं की मी या डायग्राम मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा एकदा या डायग्राम मध्ये तुम्ही जर बघाल ओके बघा या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघाल तर यामध्ये ही रूट सिस्टम आहे. यामध्ये जर तुम्ही इथं प्रॉपरली ऑब्झर्व कराल तर ही रॅडिकल पासून ओरिजिनेट केलेली रूट सिस्टम आहे आणि रॅडिकल पासून ओरिजिनेट केलेली रूट सिस्टम दॅट इज रेफर्ड ॲज अ प्रायमरी रूट सिस्टम. प्रायमरी रूटवर दुसरे हे रूट्स तयार झालेत विच इज रेफर्ड ॲज द सेकंडरी रूट. याला आपण सेकंडरी रूट सिस्टम म्हणतो. आणि या सेकंडरी रूटवर छोटे छोटे अगेन अनदर रूट अवेलेबल आहे दॅट इज रेफर्ड ॲज अ टर्शरी रूट्स आपण किंवा याला लॅटरल्स म्हणतो. ओके तर प्रायमरी रूट ही जी रॅडिकल पासून तयार झालेली प्रायमरी रूट, यावर असणारी ही सेकंडरी रूट आणि यावर असणारा हा टर्शरी रूट आपण म्हणू. ठीक आहे ना. अनदर टाइप ऑफ रूट जो की सेकंड टाइपचा रूट सिस्टम आपण डिस्कस करणार आहोत. ओके सेकंड टाइपचा रूट सिस्टम दॅट इज रेफर्ड ॲज अ ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम. ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम कुणाला म्हणायचं? वी सिम्पली डिफाईन द ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम. जे रूट रॅडिकलला सोडून कुणापासून जरी ओरिजिनेट करत असतील अशा रूटला आपण ऍडव्हेंटिशियस रूट म्हणतो. रॅडिकलला सोडून जे रूट अदर दॅन द रॅडिकल ओरिजिन असेल तर अशा रूटला आपण ऍडव्हेंटिशियस म्हणतो. जे रूट रॅडिकल पासून ओरिजिनेट झाले त्याला तर तुम्ही टॅप रूट म्हटला, पण जे रूट अदर दॅन द रॅडिकल्स ओरिजिनेट करत असेल अशा रूटला आपण ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम म्हणतो. So in this route, we can simply define the root originate from any other part. Okay, the root originate from any other part of a plant. Okay, other than the radicals. Radical ला सोडून जे रूट कुठून ओरिजिनेट करत असतील अशा रूटला आपण ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम म्हणून ओळखलं जातं. या रूटला आपण ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम म्हणतो. सो दीज आर रेफर्ड ॲज द ऍडव्हेंटिशियस रूट. कुणामध्ये दिसतं? महत्वाचे एनसीईआरटीचे एक्झाम्पल आहेत ग्रासमध्ये, मॉन्स्टेरामध्ये आणि बनियान ट्रीमध्ये तुम्हाला ऍडव्हेंटिशियस टाइपचे रूट्स अवेलेबल दिसतील. ठीक आहे. देन ऍडव्हेंटिशियस रूट आर प्रायमरी बेटर अडॅप्टेड फॉर द ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल देन द अँकरेज. आता टॅप रूटच्या इथं उलटा आहे बघा. टॅप रूट मेनली अडॅप्टेड फॉर द प्रोव्हाइडिंग अँकरेज रादर दॅन द अब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. पण ऍडव्हेंटिशियस रूट आर प्रायमरी बेटर अडॅप्टेड फॉर द ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स रादर दॅन द अँकरेज. यांचं मेनली काम वॉटर मिनरल ऍब्झॉर्प्शन करणं आहे. ओके अँकरेज खूप कमी प्रमाणात अँकरेज प्रोव्हाइड करतात. मेनली यांचं काम वॉटर आणि मिनरलचं ऍब्झॉर्प्शन करणं यासाठी आहे. ठीक आहे. देन जर तुम्ही बघाल तर हे ऍडव्हेंटिशियस रूट डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. ऍडव्हेंटिशियस रूट जसं की बनियान ट्री आहे, त्या बनियान ट्रीला इथून रूट कुठून स्टेम पासून ओरिजिनेट केले आणि हे स्टेम पासून ओरिजिनेट करत असतील तर मी अशा रूटला विच इज रेफर्ड ॲज द ऍडव्हेंटिशियस रूट म्हणतो. हे रॅडिकल पासून ओरिजिनेट केले नाही. ठीक आहे. देन अनदर टाइप ऑफ रूट इट इज रेफर्ड ॲज द फायब्रस रूट.
तिसरा टाईपचा रूट सिस्टम आणि हा आहे फायब्रस रूट. फायब्रस रूट जनरली इन मोनोकॉट प्लांटमध्ये दीज रूट आर प्रायमरी इज शॉर्ट लिव्ह अँड रिप्लेस बाय द लार्ज नंबर ऑफ रूट. ज्यावेळेस इनिशियलाइज बघाल तर यांच्याकडे अशी प्रायमरी रूट आहे, ही प्रायमरी रूट. ओके, आणि ही प्रायमरी रूट रिप्लेस केली जातं. ओके, रिप्लेस केली जातं लार्ज नंबर ऑफ फायब्रस रूट पासून, अशी रिप्लेस केली जात आहे. ओके, अँड दीज आर फायबर लाईक स्ट्रक्चर, सो इट इज रेफर्ड ॲज अ फायब्रस रूट. याला आपण त्यामुळेच तर फायब्रस रूट म्हणतो. ठीक आहे. सो इन मोनोक्लॉट प्रायमरी लीफ ही आहे पण खूप कमी काळासाठी आहे, म्हणून याला काय म्हणला तुम्ही, शॉर्ट लीव्ह आहे, खूप कमी काळासाठी. सो मोनोकॉट प्लांटमध्ये प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ह अँड इट इज रिप्लेस बाय अ लार्ज नंबर ऑफ रूट. खूप लार्ज नंबर ऑफ रूट मध्ये हे रिप्लेस झाले, त्यामुळे आपण या रूटला आपण फायब्रस रूट म्हणून ओळखतो. ओके, ही फायब्रस रूट आहे. दीज रूट ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम. ओके, ऍक्च्युली लास्ट वाला ओके जो बेस आहे स्टेमचा, या बेस पासून ओरिजिनेट करत आहे. सो दीज रूट ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम अँड कन्स्टिट्यूट द फायब्रस रूट सिस्टम. आणि एक्झाम्पल व्हीट प्लांट मध्ये तुम्हाला दिसतं किंवा ऑनियन मध्ये हे जर तुम्ही बघितलात तर हे सगळे फायब्रस रूट प्रेझेंट आहेत. ठीक आहे. देन व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ अ रूट सिस्टम. रूट सिस्टमचं काय काय मेन फंक्शन आहे, तर रूट सिस्टमचे डिफरंट टाईपचे फंक्शन आपल्याला रूट सिस्टम मध्ये अवेलेबल दिसतात. खूप सारे फंक्शन्स रूट सिस्टम मध्ये आपण बघू शकतो. रूट सिस्टम अँकरेज प्रोव्हाइड करत आहे. रूट सिस्टम वॉटर मिनरल ऍब्झॉर्प्शन मध्ये काम करत आहे. रूट मध्ये महत्वाचे प्लांट ग्रोथ हार्मोन सिक्रेट होतात, जसं की तुम्ही एक प्लांट हार्मोन जो की रूट मध्ये सिंथसाइज होतो, दॅट इज रेफर्ड ॲज अ सायटोकायनिन. सायटोकायनिन नावाचा हार्मोन हा पुन्हा रूट मध्ये बनतो. सो दीज आर द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ रूट सिस्टम. एक एक आपण डिस्कस करू कुठले कुठले फंक्शन रूट सिस्टम मध्ये काम करत आहेत. पहिला फंक्शन आहे ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. मी आता जसं सांगितलं, वॉटर आणि मिनरलचं ऍब्झॉर्प्शन करणं रूटचं काम आहे. त्यासोबत इट प्रोव्हाइड अँकरेज टू द प्लांट पार्ट्स. प्लांट पार्टला अँकरेज प्रोव्हाइड करतं रूट सिस्टम. देन अजून काय करत आहे, दिस स्टोरेज ऑफ अ रिझर्व्ह फूड मटेरियल. ओके, रिझर्व्ह फूड मटेरियल स्टोरेज होतं रूट मध्ये. जनरली तुम्ही बघता कॅरेट मध्ये असेल, रॅडिश मध्ये असेल, टर्निप मध्ये असेल, स्वीट पोटॅटो मध्ये असेल किंवा ॲस्पार्गस मध्ये असतं. हे सगळं स्टोरेज फूड रूट मध्ये स्टोअर केलं जातं. देन सिंथेसिस ऑफ अ पीजीआर, दॅट इज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. महत्वाचा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पण इथे सिंथेसाइज केलं जातं. जसं की मी आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, सायटोकायनिन नावाचा प्लांट हार्मोन रूट मध्ये सिंथेसाइज केला जातो. ठीक आहे. देन देर आर 3 इम्पॉर्टंट रिजन ऑफ द रूट सिस्टम. रूट सिस्टमचे 3 महत्वाचे आपण बघू शकतो. 3 महत्वाचे रिजन्स आहेत. कुठले कुठले आहेत आपण बघू वन बाय वन. ओके, तर जनरली आपल्याकडे जे रूट सिस्टम आहे त्याचे 3 महत्वाचे रिजन आहेत. कुठले कुठले आहेत बघा एकदा. ही रूट तुमच्या पुढे मी ड्रॉ केली. यामध्ये या रूट सिस्टम मध्ये जर तुम्ही बघितलात तर इनिशियलाइज सगळ्यात ओके एका टीएस घेतलेला आहे. ओके, देर आर 3 region. One is referred as a region of a meristematic, another is referred as a region of a elongation, and another is referred as the region of a maturation. असे 3 region आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि यामध्ये जर आपण बघितला तर सगळ्यात खाली प्रोटेक्ट करत आहे थंबल लाईक स्ट्रक्चर विच इज रेफर्ड ॲज द रूट कॅप. त्याला आपण रूट कॅप म्हणतो. बघा, रूट कॅपचं काम आहे इट प्रोटेक्ट द टेंडर ऑफ अपेक्स. अपेक्सच्या टेंडरला प्रोटेक्ट करणं. द रूट इट मेक्स इट्स वे थ्रू द सॉइल. कारण रूट सॉइल मध्ये एंटर करत आहे त्यामुळे फ्रिक्शन लागत आहे सॉइलचं. त्यामुळं मेरिस्टमॅटिक रिजन खूप नाजूक आहे, डेलिकेट आहे. या तुटूने फाटूने यासाठी याच्या वर अवेलेबल आहे रूट कॅप. ओके, जस्ट रूट कॅपला प्रोटेक्ट करणारा हा रिजन दॅट इज रेफर्ड ॲज अ रिजन ऑफ मेरिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी. या रिजन मध्ये दिस सेल ऑफ दिस रिजन आर व्हेरी स्मॉल. खूप स्मॉल आहेत, थिन आहेत, थिन वॉल आहेत विथ डेन्स प्रोटोप्लाझम अँड दे डिवाइड रिपीटली. कारण मेरिस्टमॅटिक सेल्स आहेत तर कंटिन्युअसली यांच्यामध्ये डिव्हिजन होतं. याच्यावर प्रेझेंट आहे रिजन ऑफ इलॉंगेशन. रिजन ऑफ इलॉंगेशन मध्ये दीज सेल ऑफ द इलॉंगेशन झोन ग्रॅज्युअली डिफरन्शिएट अँड मॅच्युअर. हे एकदा परमनंट सेल बनत आहेत तर हे इलॉंगेशन ॲज वेल ॲज ग्रॅज्युअली डिफरन्शिएट झालेले दिसत आहेत. आणि याच्यावर तिसरा झोन विच इज रेफर्ड ॲज अ रिजन ऑफ मॅच्युरेशन.
आणि या रिजन मध्ये दिस रिजन सम ऑफ द इपिडर्मल सेल्स व्हेरी फाईन. ओके, जर तुम्ही बघितलात तर इथं एक इपिडर्मल एक्सटेन्शन होत आहे, दीज आर फाईन डेलिकेट स्ट्रक्चर इज रेफर्ड ॲज द रूट हेअर. हे जे सगळे दिसते आपल्याला, दिस इज रेफर्ड ॲज रूट हेअर. आपण याला रूट हेअर म्हणतो. ओके, फ्रॉम दिस रिजन सम ऑफ द इपिडर्मल सेल फ्रॉम द व्हेरी फाईन अँड डेलिकेट थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ रूट हेअर्स म्हणतो. तुम्हाला कोणी विचारलं की रूट हेअर्स कुठं प्रेझेंट आहेत, तर म्हणा की रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये रूट हेअर प्रेझेंट. ठीक आहे. देन यानंतर रूटची कंप्लीट स्टडी. देन यानंतर आपण डिस्कशन करणारा अनदर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर विच इज रेफर्ड ॲज द स्टेम. ओके, स्टेमची मॉर्फोलॉजी पण डिस्कस करूया वन बाय वन. स्टेम बद्दल डिस्कशन करणारा. स्टेम इज द असेंडिंग पार्ट ऑफ अ प्लांट विच इज डेव्हलप फ्रॉम द पल्म्यूल. मी आता थोड्या वेळाकडे डायग्राम काढलो होतो, तुम्हाला ती डायग्राम जर बघाल तर या डायग्राम मध्ये आपण असं ड्रॉ केला होता की ऍक्च्युअल मध्ये ही सीड जर्मिनेट करताना हा पल्म्यूल्स बनलाय आणि हा रॅडिकल्स बनलाय. आणि मी सांगितलं होतं की पल्म्यूल पासून शूट बनतं, म्हणजे ऍक्च्युअली स्टेम बनत आहे, आणि रॅडिकल पासून रूट बनत होतं. हे आपण आत्ताच थोड्या वेळाखाली डिस्कस केलं. ओके, तर स्टेम खाली ग्रो करते का वर, तर वर असेंडिंग पार्ट ऑफ द प्लांट आहे, विच इज डेव्हलप फ्रॉम द पल्म्यू ऑफ द एम्ब्रियो ऑफ जर्मिनेटिंग सीड्स. ओके, then the stem have a important characteristics which bear the node and internode. महत्वाची गोष्ट, स्टेम कडे नोड आणि इंटरनोड प्रेझेंट असतात प्रत्येक स्टेमचं. तर कुठलीही स्टेम म्हणले की आपल्या पुढे पहिला येतं की स्टेम हॅव अ स्पेशल टाइप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स विच बिअर द नोड अँड इंटरनोड्स. ओके, जनरली आपल्या पुढे ही डायग्राम मी रिप्रेझेंट करत आहे, आणि या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलात तर प्रॉपरली ही स्टेम आहे. ओके, ही स्टेम आहे आणि स्टेमवर इथं नोड प्रेझेंट आहे, इथं नोड प्रेझेंट आहे, इथं नोड प्रेझेंट आहे, इथं नोड प्रेझेंट आहे. ओके, दीज आर ऑल आर रेफर्ड ॲज द नोड आहे. ओके, ही नोड आहे, आणि दोन नोडच्या मध्ये द डिस्टन्स बिटवीन किंवा द पोर्शन बिटवीन द टू नोड इज रेफर्ड ॲज द इंटरनोड. त्या दोन नोडच्या मध्ये जो डिस्टन्स प्रेझेंट आहे याला आपण इंटरनोड म्हणून ओळखलं जातं, आणि हे नोड आहे. आणि नोडवर जनरली बिअर्स करतं लीप प्रेझेंट आहे. ओके, सो या नोडवर लीप बॉर्न होत आहे, लीप प्रेझेंट आहे. ओके, नोड आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ स्टेम. ओके, नोड अँड इंटरनोड बोथ आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ स्टेम. आणि नोड कोणाला म्हणलात, जिथं ऍक्च्युअल मध्ये लीप बॉर्न करताय तो प्लेस विच रेफर्ड ॲज द नोड, अँड द पोर्शन बिटवीन द टू नोड इज रेफर्ड ॲज द इंटरनोड म्हणून आपण ओळखू शकतो. सो रिजन ऑफ द स्टेम वेअर लीव्स आर बॉर्न इज कॉल्ड ॲज अ नोड. मी आता जे सांगितलं तेच की तो पोर्शन, तो रिजन जिथं लीप बॉर्न करतं त्याला नोड म्हणायचं. while the portion between the two node is called as a internode. हे महत्वाचं आहे. ओके, दोन नोड मधला पोर्शन इज कॉल्ड एज अ इंटरनोड, आणि ऍक्च्युअल मध्ये जिथं लीप बॉर्न करत आहे त्या पोर्शनला आपण विच इज रेफर्ड ॲज द नोड म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. सो स्टेम शो द निगेटिव्हली जिओट्रॉफिक ग्रोथ. आता बघा, जर ग्रॅव्हिटीकडे किंवा टुवर्ड्स द ग्रॅव्हिटीकडे स्टेम जात नाही. ओके, टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी कोण जात आहे, टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी रूट जात आहे, अवे फ्रॉम द ग्रॅव्हिटी स्टेम जात आहे, तर इट शो द निगेटिव्हली जिओट्रॉफिक ग्रोथ असं म्हणू शकतो. देन सोबत फंक्शन पण डिस्कस करू स्टेमचे वन बाय वन. द मेन फंक्शन ऑफ द स्टेम इज स्प्रेडिंग आउट ब्रांचेस, बिअर लीव्स, फ्लावर अँड द फ्रूट. काय कुठलाही स्टेमचं काम काय, तर ब्रांचेस बनवणं, लीव्स बिअर करणं, फ्लावर बिअर करणं किंवा फ्रुट्स बिअर करणं, हे सगळे फंक्शन्स आपण बघू शकतो. त्यासोबत स्टेम इट कंडक्ट द वॉटर्स, मिनरल्स अँड फोटोसिंथेटिक्स, दॅट इज फूडला पण कंडक्ट करण्याचं काम ही करत आहे. देन सम स्टेम परफॉर्म द फंक्शन ऑफ स्टोरेज ऑफ अ फूड. काही स्टोरेज ऑफ अ फूड मध्ये काम करते. ओके, जसं की पोटॅटो मध्ये, जिंजर मध्ये, टर्मेरिक मध्ये, जमीनकंद कोलोकेशिया, आलोकेशिया, या सगळ्यामध्ये काही असे फंक्शन करत आहेत. ते सपोर्ट मध्ये काम करत आहेत, लाईक सपोर्ट मध्ये पण स्टेमचा महत्वाचा रोल येतो. स्टेम सपोर्ट करतं. सोबत प्रोटेक्शन अँड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स. ओके, स्टेम सपोर्ट सोबत प्रोटेक्शन पण करते, सपोर्ट अँड प्रोटेक्शन करताय, आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये सुद्धा हे काम करत आहे. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे एक स्टेमला कट करून, जसं की रोज स्टेमचा ब्रँच कट केला आणि ती ब्रँच लावला तर नवीन रोजचं प्लांट होत आहे, म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स
नवीन स्टेम पासून तुम्ही नवीन प्लांट बनवतात तर याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो. तुम्ही व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन सुद्धा करू. देन अनदर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर स्टुडंट दॅट इज रेफर्ड ॲज द लीफ. ओके, रूट झालं, स्टेम झालं, देन अनदर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर रेफर्ड ॲज द लीफ. लीप कुणाला म्हणायचं? ओके, लीप आहे काय? वी कॅन सिम्पली लीफ इज नथिंग बट ऑल्सो कॉल्ड ॲज अ फायलोपोडियम. त्या लीपला आपण फायलोपोडियम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, सो द लीव्स डेव्हलप फ्रॉम द नोड्स. आता सांगितलं डेफिनेशन मध्ये की लीव्स डेव्हलप करतात कुणापासून? नोड पासून. ओके, द मेन फंक्शन इज कॅरी आउट टू फोटोसिंथेसिस फॉर द फूड फॉर्मेशन. लीपचं महत्वाचं काम आहे फोटोसिंथेसिस करणं. फोटोसिंथेसिस मध्ये जो फूड बनतं, फूडचं फॉर्मेशन जो होतो, फूड फॉर्मेशन करणं हे द मेन फंक्शन आहे लीपचं. देन ॲक्झिलरी बड आर फाउंड इन द ॲक्झिल ऑफ अ लीव्स. जसं की आपण जर बघाल तर हा स्टेम आहे. ओके, स्टेम आणि स्टेमवर ही नोड आहे, नोडवर हा लीप आहे. स्टेम आणि लीपच्या मध्ये जो ॲक्झिल प्रेझेंट होतो आणि या ॲक्झिल मध्ये जी बड प्रेझेंट असेल या बडला नाव दिलात ॲक्झिलरी बड. दिस इज रेफर्ड ॲज द ॲक्झिलरी बड. ओके, सो दीज ॲक्झिलरी बड आर फाउंड इन द ॲक्झिल ऑफ अ लीव्स. लीव्सच्या ॲक्झिल मध्ये ही ॲक्झिलरी बड प्रेझेंट आहे. देन दिस ॲक्झिलरी बड मे डेव्हलप इन टू द ब्रँच. ही मे बी ब्रँच मध्ये डेव्हलप होऊ शकते. येस, वाय नॉट, ही शुअरली ब्रँच मध्ये पण डेव्हलप करू शकते. ओके, leaves originate from the shoot apical meristem and arrange an acropetal order. आता ही महत्वाचं आहे की लीव्हची अरेंजमेंट अॅक्रोपेटल ऑर्डर मध्ये होत आहे. समजा मी एका टिपिकल प्लांटला घेतला. समजा हा टिपिकल प्लांट आहे. या प्लांटवर अशी लीव्स अरेंजमेंट होत आहे. असे लीव्स अरेंज होत आहेत. ठीक आहे. जनरली प्लांट मध्ये ही ओल्ड लीव्स आहे, ही ओल्ड लीव्स, ही न्यू लीव्स आहे, ही न्यू लीव्स. अरेंजमेंट अशी आहे, ओल्ड लीव्स सगळ्यात बेसला आहे आणि न्यू लीव्स सगळ्यात वर आहे. ओल्ड लीव्स बेसला आणि न्यू लीव्स जर नवीन आहे आता बनली. ओके, म्हणजे न्यू लीव्स टुवर द अपेक्स रिजन कडे आहे आणि ओल्ड लीव्स टुवर द बेस आहे. अशा टाईपच्या अरेंजमेंटला अॅक्रोपेटल टाईप ऑफ अरेंजमेंट म्हणून ओळखलं जातं. तर अशी अॅक्रोपेटल टाईप ऑफ अरेंजमेंट होतं. सो वी कॅन कॉल लीव्स ओरिजिनेट फ्रॉम द शूट अपिकल्स मेरिस्टेम अँड अरेंज इन अन अॅक्रोपेटल ऑर्डर. अॅक्रोपेटल म्हणजे ओल्ड लीव्स टुवर द बेस अँड न्यू लीव्स टुवर द अपेक्स रिजन कडे ग्रो करत आहे. ठीक आहे. देन लीफ इज लॅटरल आउटग्रोथ ऑफ अ स्टेम डेव्हलप एक्झोजिनियसली ऍट द नोड. ओके, एक्झोजिनियसली ऍट द नोड वर. ओके, बाहेर नोड लीफची लॅटरल ग्रोथ होत आहे आणि एक्झोजिनियसली नोडवर ग्रोथ करत आहे, पण असं म्हणू शकतो. ओके, एका लीपला आपण जर बेसिकली डिवाइड केला. सो दिस लीप आर डिवायडेड इनटू द 3 मेन पार्ट्स. याला 3 मेन पार्ट मध्ये डिवाइड करतो. 3 मेन पार्ट कुठले कुठले? सगळ्यात पहिला लीप बेस, अनदर इज रेफर्ड ॲज अ पेटिवोल आणि अनदर इज रेफर्ड ॲज द लीप बेस. 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं. लीप बेस आल्सो कॉल्ड ॲज अ हायपोपोडियम. याला हायपोपोडियम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पेटिवल आल्सो कॉल्ड ॲज अ मिझोपोडियम. तर लीप लॅमेन्ना किंवा याला आपण लीप ब्लेड सुद्धा म्हणतो. लीप लॅमेन्ना और द लीप ब्लेड आल्सो कॉल्ड ॲज अ एपिपोडियम. ओके, सो लीप बेस हायपोपोडियम, पेटिवल मिझोपोडियम अँड लीप लॅमेना किंवा लीप बेस याला आपण इपिपोडियम म्हणून ओळखलं जातं. हे 3 मेन पार्ट मध्ये डिवाइड केला. एक एक पार्टला आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला लीप बेस कसा, पेटिवल कसा, लीप लॅमेना कसा, याबद्दल आपण एक एक डिस्कशन करू. ओके, सो वी स्टार्ट विथ द लीप बेस. सुरुवातीला आपण लीप बेस अँड दिट इज रेफर्ड ॲज अ हायपोपोडियम इथून सुरुवात करणार. लीप बेस, द पार्ट ऑफ अ लीप विच इज अटॅच टू द स्टेम इज नोन ॲज अ लीप बेस. ऍक्च्युअल मध्ये हा स्टेम आहे. ओके, आणि जिथं स्टेमवर जिथं लीप अटॅच करत आहे तो पॉइंट इट रेफर्ड ॲज द लीप बेस. ओके, जसं की हा लीप या स्टेमच्या या पॉइंटवर अटॅच करतोय अँड दिस पॉइंट इज रेफर्ड ॲज द लीप बेस. द पार्ट ऑफ अ लीप विच अटॅच टू द स्टेम इज नोन ॲज अ लीप बेस. आपण लीप बेस म्हणतो. हा लीप बेस जर बघितला, दीज लीप बेस बेसिकली 2 टाइप्स आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ अ लीप बेस. वन इज रेफर्ड ॲज अ पल्विनस लीप बेस अँड अनदर इज रेफर्ड ॲज द शीदिंग लीप बेस. 2 टाइपचा लीप बेस आपल्याला अवेलेबल दिसतो. पल्विनस टाइपचा लीप बेस आणि शीदिंग टाइपचा लीप बेस. पल्विनस लीप बेस जर तुम्ही बघाल, जनरली दिस लीप बेस सोलन ॲट द बेस.
हा लीप बेस सोलन करतो ऍट द बेस. जिथं बघा या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की जनरली ऍट द बेस हा लीप बेस सोलन दिसतोय. हा लीप बेस बघा सोलन दिसतोय. सो ऍट द बेस ऑफ द स्टेम दीज लीप बेस आर द सोलन अँड जनरली इट अकर इन द फॅमिली फॅबेसी. पी मध्ये ग्राम मध्ये अशी कंडिशन आपल्याला अवेलेबल दिसत आहे. ओके, दीज आर अनदर इज रेफर्ड ॲज अ शिदिंग लीप बेस. तुम्ही शिदिंग मध्ये जर बघाल, शिदिंग टाईपच्या लीप बेस मध्ये जर तुम्ही बघाल तर सीदिंग टाईपच्या लीप बेसमध्ये, ओके, सीदिंग लीप बेसमध्ये, सीदिंग लीप बेसमध्ये ऍक्च्युली दिस लीप स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट, इथून लीप सुरुवात झाली, पण हा लीप स्टेमला पूर्णपणे किंवा पार्शली कव्हर करत वर गेलाय. ओके, आणि इथून लीप ओरिजिनेट झालाय. हे शीद करत चाललाय. ओके, स्टेमला कम्प्लिटली करतो किंवा पार्शली हा स्टेमला कव्हर करत चाललाय, अशा लीप बेसला शीदिंग लीप बेस म्हणतो. जनरली पल्विनस लीप बेस, पल्विनस लीप बेस इज प्रेझेंट इन द, हा प्रेझेंट करतो डायकॉट मध्ये, आणि शीदिंग लीप बेस इज प्रेझेंट इन द मोनोकॉट, हा मोनोकॉट मध्ये प्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, बघा. So in the palvinous leaf base are the found in some legumes plant. हा legume plant मध्ये present आहे. This palvinous leaf base, solan leaf base आहे, is known as a palvinous leaf base. And example तुम्ही बघितला तर some legume plant like a family Fabaceae या प्लांट फॅमिली मध्ये दिसतं. तर sheathing leaf base in monocot, the leaf base expand into the sheath covering the stem partially or wholly. मी आता सांगितल्याप्रमाणे की हा कम्प्लिटली किंवा पार्शली स्टेमला कव्हर करत चाललेला शीदिंग टाईपचा लीप बेस आहे. इट इज प्रेझेंट इन द मोनोकॉट, जसं की ग्रासेस मध्ये, बनाना मध्ये असा लीप बेस आपल्याला अवेलेबल दिसत आहे. देन अनदर इम्पॉर्टंट, ठीक आहे, अनदर इम्पॉर्टंट इज दॅट की लीप मध्ये आपण लीप बेस डिस्कस करत आहात. लीप बेसच्या नंतर जो स्ट्रक्चर आहे दॅट इज रेफर्ड ॲज अ पेटिवोल्स. पेटिवोल करतो काय बघा. पेटिवोल जनरली, पेटिवोलचं काम काय? पेटिवोल द पार्ट ऑफ अ लीप कनेक्टिंग टू द लॅमिना विथ ब्रँच और द स्टेम इज नोन एज अ पेटिवोल. वी कॅन सिम्पली असं म्हणू शकतो, समजा हा स्टेम आहे, हा स्टेम आहे, हा स्टेमवर नोड आहे, इथं ऍक्च्युली हा लीप बेस इथं आहे आणि हा लीफ आहे. हा जो स्ट्रक्चर आहे जो की अटॅच करतोय लीप बेस आणि लॅमिनाला, दिस स्ट्रक्चर इज रेफर्ड ॲज द पेटिओल. या स्ट्रक्चरला आपण पेटिओल म्हणतो. सो द पार्ट ऑफ अ लीप कनेक्टिंग द लॅमिना, हा लॅमिना आहे, विथ द ब्रँच और द स्टेम, स्टेम किंवा ब्रँच सोबत कनेक्ट करणं, याला आपण पेटिओल्स म्हणून ओळखलं जातं. दिस पेटिओल हेल्प टू होल्ड द लीप ब्लेड टू लाईट. याचं काम अजून महत्वाचं काय की लाईट मध्ये या लीप ब्लेडला होल्ड करून ठेवणं. ओके, दिस पेटिओल हेल्प टू होल्ड द ब्लेड टू द लाईट. These are a long, thin, flexible petiole allow leaf blade to the flutter in wind. विंड मध्ये कंटिन्युअसली फ्लटरिंग करण्यासाठी, कारण पेट्यूल फ्लेक्झिबल आहे. वारा आलं की लीफ जो फडफडत आहे त्यावेळेस फ्लेक्झिबिलिटी जी येत आहे ती फ्लेक्झिबिलिटी पेट्यूलकडे आहे. त्यामुळं विंड मध्ये हा कंटिन्यू फ्लटर करतो. सो देअर बाय द कूलिंग द लीप अँड ब्रिंगिंग द फ्रेश एअर टू द लीप सरफेस. यामुळं कंटिन्युअसली तिथं येणारी फ्रेश एअर येतं आणि लीपचा सरफेस सुद्धा कूल असतो. Then this petiole again we can simply this petiole again divided into the किंवा मी असं म्हणू शकतो on the basis of a petiole the leaf are of two types. One is referred as a petiolated leaf and another is referred as a sessile leaf. पेट्युलेटेड लीप म्हणजे ज्या लीपला पेट्यूल प्रेझेंट आहे त्यांना म्हणा पेट्युलेटेड लीप, आणि ज्यांच्याकडे पेट्यूल प्रेझेंट नाही त्यांना म्हणा साईल लीप. सो वी कॅन सिम्पली कॉल, जिथं पेट्यूल प्रेझेंट आहे त्याला पेट्युलेटेड लीप म्हणा, आणि जिथं पेट्यूल ऑब्सेंट आहे त्याला म्हणा सेसाईल टाइप ऑफ लीप. ओके, देन पेट्यूलचे टाइप्स आपण बघू शकतो. देर आर अगेन टू टाइप्स ऑफ पेट्यूल्स. एक आहे सोलन टाइपचा आणि एक आहे विंग टाइपचा. पेट्यूल पण दोन टाइपचा आहे, एक सोलन पेट्यूल आहे आणि एक विंग टाइप आहे. जसं की तुम्ही बघितलात तर इकोर्नियामध्ये पेट्यूल जनरली, हा इथं हे पुढं लीप आहे, ही बघा ही लीप आहे आणि हा पेट्यूल आहे, हा पेट्यूल सोलन आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ बिहाइंड इट? कारण इकोर्निया पाण्यामध्ये राहतो, पाण्यामध्ये राहतं त्याला लागतं बायोन्सी.
ही सोलन लीप बेस सोलन पेट्यूल असल्यामुळं याला बायोन्सी भेटतं आणि बायोन्सी भेटल्यामुळं फ्लोटिंग ॲबिलिटी येत आहे. ओके. देन विंग टाईपमध्ये कधी तुम्ही जर बघितलात तर सिट्रस प्लांटमध्ये अशी कंडिशन अवेलेबल दिसतं ज्यामध्ये तुम्हाला पेटिओल विंग टाईपचा दिसतो. कधी लिंबाचं झाड बघा तुम्ही, असं इथं आहे. हा ऍक्च्युअली पेटिओल आहे विंग टाईपमध्ये, किंवा हा पेटिओल दिसतो विंग टाईपमध्ये, असा तुम्हाला सिट्रसमध्ये विंग टाईपचा दिसतो. सो देअर आर टू टाइप्स ऑफ पेटिओल. वन इज रेफर्ड एज अ सोलन विच इज प्रेझेंट इन इकोर्निया, अँड अनदर इज रेफर्ड एज द विंग टाइप ऑफ पेटिओल्स. ठीक आहे. देन थर्ड स्ट्रक्चर इज रेफर्ड एज अ लीप लॅमेन. तिसरा स्ट्रक्चर लीप लॅमेना बद्दल आपण डिस्कशन करूया. लीप लॅमेना or also called as a leaf blade, also called as a epipodium. These leaf lamina or the leaf blade is green, again expanded part of the leaf with having a veins and the venlets. त्याच्यावर खूप सारे वेन्स आहेत किंवा वेनलेट्स आहेत. ओके. एक्सपांडेड पार्ट आहे, ग्रीन स्ट्रक्चर आहे, फोटोसिंथेसिस करतं. देर इज युजली मिडल प्रॉमिनंट वेन विच इज नोन एज अ मिडरिप. जर तुम्ही एक टिपिकल लीपला जर बघितलात, तर ही लीप आहे सपोज. जी लीप आहे, या लीप मध्ये इथं एक प्रॉमिनंट वेन अवेलेबल आहे, अँड दिस प्रॉमिनंट वेन इज रेफर्ड ॲज द, त्याला आपण मिडरिब म्हणतो. इथं मिडरिब प्रेझेंट आहे, किंवा कधी कधी याला प्रिन्सिपल वेन सुद्धा म्हटलं जातं. मिडरिब किंवा प्रिन्सिपल वेन इथं प्रेझेंट आहे. ओके. देन अनदर इज दॅट की इथं प्रॉमिनंट वेन मिडरिब इथं अवेलेबल दिसतंय. ठीक आहे ना. देन वेन्स प्रोव्हाइड रिजिडिटी टू द लिप बेड. याचं काम आहे की वेन्स काम करतं. दिस वेन प्रोव्हाइड द रिजिडिटी. एक रिजिडिटी येतं लिप मध्ये वेन्स असल्यामुळं. हे मेन वेन आहे, बाजूला असे लॅटरल वेन्स आहेत. ओके. आणि इथं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर दॅट इज रेफर्ड ॲज द वेनलेट्स, असं वेनलेट. आणि व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ अ वेन? दे प्रोव्हाइड द रिजिडिटी टू द लिप ब्लेड, ऍक्ट ॲज अ चॅनल फॉर ट्रान्सपोर्ट फॉर द वॉटर. ऍक्च्युली रूट मधून वॉटरचं ऍब्झॉर्प्शन होतं, रूट मधून स्टेम कडे आले, स्टेम कडून लिव्ज कडे आलं, तर हे चॅनलचं काम करत आहे की इथंपर्यंत वॉटर पोहोचण्याचं काम. आणि इथंपर्यंत वॉटर पोहोचतं कुठल्या थ्रू? विथ द हेल्प ऑफ अ वेन्स. वॉटर असतील, मिनरल्स असतील किंवा फूड मटेरियल असेल, हे सगळं ट्रान्सपोर्ट करत आहे कुठं? थ्रू द दिस वेन्स थ्रू येत आहे. ठीक आहे. देन शेप, मार्जिन, अपेक्स, सरफेस अँड एक्सटेंड ऑफ इन्सेशन. इन्सेशन म्हणजे कटिंग ऑफ द लॅमिना व्हॅरीज इन डिफरंट लिव्स. वेगवेगळ्या लिव्स मध्ये वेगवेगळा असतो, कारण डिफरंट टाईप, खूप सारी मॉर्फोलॉजीला घेऊन जर बघितला तर अँजिओस्पर्म मध्ये खूप सारे व्हरायटी भेटतात. तुम्ही लिपचा शेप बघा, मार्जिन बघा, अपेक्स बघा, ओके, सरफेस बघा, किंवा इन्सेशन कटिंग कशी होते लिपला, हे जरी बघितलं तर प्रत्येक लिपमध्ये ही वेगवेगळी टाईपची दिसत आहे. इट इज अ मेन फंक्शन ऑफ आर फोटोसिंथेसिस अँड द ट्रान्सपिरेशन. लीप लॅमिनाचं मेनली काम फोटोसिंथेसिस करणं महत्वाचं, पहिलं हे फूड बनवणं प्लांटसाठी, आणि सोबत सोबत ट्रान्सपिरेशन मध्ये सुद्धा हे होतं, कारण जी ट्रान्सपिरेशन होत आहे ही ट्रान्सपिरेशन थ्रू द लीप होत आहे, कारण लीपवर प्रेझेंट आहेत स्टोमॅटा. देन लीपच्या लॅमिनामध्ये जी वेन्स आणि वेनलेटची अरेंजमेंट आहे त्याला म्हणायचं वेनेशन. व्हॉट इज द वेनेशन? वी सिम्पली डिफाइन द वेनेशन इज नथिंग बट we can simply call venation is the we simply called venation is the arrangement of leaves, arrangement of veins and venlet over the lip lamina. लीप लॅमिनावर अरेंजमेंट होणं कुणाची वेन्स आणि वेनलेटची, याला म्हणायचं वेनेशन. सो वी सिम्पली डिफाइन द वेनेशन. ओके. वेनेशन, द अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स ओव्हर द लीप लॅमिना इज नोन एज अ वेनेशन. ओके. लीप लॅमिनामध्ये वेन्स आणि वेनलेटची अरेंजमेंट होणं याला म्हणायचं वेनेशन्स. देर आर टू टाइप्स ऑफ वेनेशन. दोन टाइप्सचं वेनेशन प्रेझेंट आहे.
कुठलं दोन टाईपचं व्हेनेशन आहे बघू. एक आहे रेटिक्युलेट टाईप ऑफ व्हेनेशन अँड अनदर इज कॉल्ड एज अ पॅरलल टाईप ऑफ व्हेनेशन. दोन टाईपचं व्हेनेशन आपल्याला दिसतं, एक रेटिक्युलेट, दुसरं पॅरलल टाईप ऑफ व्हेनेशन्स. रेटिक्युलेट व्हेनेशन कोणाला म्हणायचं? व्हेन द वेनलेट्स फॉर्म अ नेटवर्क. ओके, पूर्णपणे नेटवर्क तयार होतं अँड दिस व्हेनेशन इज रेफर्ड ॲज द रेटिक्युलेट व्हेनेशन. जसले आपल्या डायकॉट प्लांट मध्ये असं जर बघितलं तर हे मध्ये मेन वेन आहे, देन हे सेकंडरी वेन आहे आणि याच्यावर छोटे 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 असे आतमध्ये वेनलेट्स प्रेझेंट आहेत. सो दीज आर रेफर्ड ॲज द नेटवर्क ऑफ अ वेनलेट which is referred as the reticulate type of venations. Okay, जनरली इट इज फाउंड इन डायकॉट प्लांट मध्ये. पॅरलल व्हेनेशन मोनोकॉट मध्ये दिसतं, हा डायकॉट मध्ये दिसतं. ओके, हा जर तुम्ही बघितलात तर डायकॉट मध्ये आहे आणि याचं एक्सेप्शन तुम्ही बघाल तर कॅलोफायलम डायकॉट आहे, इट हॅज द पॅरलल व्हेनेशन. ओके, बायोलॉजी इज द एक्सेप्शन ऑफ अ सायन्स. इथं खूप सारे एक्सेप्शन भेटतं की जनरली रेटिक्युलेट व्हेनेशन आपण जर म्हटलात तर रेटिक्युलेट व्हेनेशन्स आपल्याला डायकॉट मध्ये दिसतं, पण एक्सेप्शन इट हॅज कॅलोफायलम प्लांट मध्ये पॅरलल व्हेनेशन्स आहे. ओके, डायकॉट आहे पण इट हॅव अ पॅरलल व्हेनेशन. ठीक आहे. देन अगेन रेटिक्युलेट व्हेनेशन आर टू टाइप्स. हे दोन टाइप्स आहे, एक युनिकोस्टेट आणि अनदर इज रेफर्ड ॲज अ मल्टीकोस्टेट. युनिकोस्टेट मध्ये जर बघितलात तर एक्झाम्पल आपण बघू शकतो, एक मधून मेन वेन आहे. ओके ओके, बाजूला नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार होतं, हा युनिकोस्टेट, जसं की मँगो मध्ये दिसतं. दुसरी आहे मल्टीकोस्टेट. मल्टीकोस्टेट मध्ये जर तुम्ही बघितलात तर मल्टीकोस्टेट हा चायना रोज मध्ये, जनरली हा चायना रोज मध्ये अवेलेबल दिसत आहे. मल्टीकोस्टेट चायना रोज मध्ये. ओके, हा चायना रोज मध्ये दिसत आहे. आणि मल्टीकोस्टेट मध्ये जर तुम्ही बघितलात तर हे मेन व्हेन तर इथून गेली, यासोबत सोबत हे खूप सारे दुसरे आपण लॅटरल वेन्स इथून पास झालेले आहेत. दीज आर रेफर्ड ॲज अ मल्टीकोस्टेट व्हेनेशन. ओके, हा युनिकोस्टेट मँगो मध्ये, मँगो लीफ मध्ये दिसत आहे एक्झाम्पल. हा चायना रोज मध्ये, याचा एक्झाम्पल हा चायना रोज आपण बघू शकतो. Then parallel venation, when the veins run parallel to each other within a lamina, the venation is termed as a parallel. एक वेन ऍक्च्युअली मध्ये हे मोनोकॉट प्लांट मध्ये असं जर तुम्ही बघाल, मोनोकॉट लीफ मध्ये जनरली असे पॅरलली मूव्ह करतात. सो दीज आर रेफर्ड ॲज द पॅरलल व्हेनेशन. ओके, इट इज फाउंड इन अ मोनोकॉट. हा मोनोकॉट मध्ये दिसतं, बट इट हॅव अगेन एक्सेप्शन. स्माइलेक्स इट हॅज अ रेटिक्युलेट. अगेन स्माइलेक इज अ मोनोकॉट बट इट हॅव अ रेटिक्युलेट व्हेनेशन. याला रेटिक्युलेट टाईपचं व्हेनेशन आहे. हा सुद्धा दोन टाईप्स आहे. दीज आर अगेन टू टाइप्स. आपण दोन टाईप्स आपल्याला अवेलेबल दिसतो. दोन टाईपचा कुठला आहे बघू आपण. ओके, दोन टाईप्स आहे. एक आहे अगेन युनिकोस्टेट अँड अनदर आहे मल्टीकोस्टेट. एक युनिकोस्टेट, दुसरा हे घ्या मल्टीकोस्टेट. अगेन युनिकोस्टेट मध्ये तुम्हाला बनाना लिव्ज मध्ये अशी कंडिशन दिसते. तर दुसरा जो दिसतो आपल्याला, ओके, दुसरी कंडिशन जी दिसत आहे ती आहे विच इज रेफर्ड ॲज द मल्टीकोस्टेट. हा जनरली ज्वार व्हीट मध्ये अशी कंडिशन दिसत आहे. ओके, एक्झाम्पल हा युनिकोस्टेटचा बनाना आणि दुसरा मल्टीकोस्टेटचा व्हीट एक्झाम्पल आपल्याला. सो देर आर टू टाइप ऑफ व्हेनेशन. वी कॅन सिम्पली, one is called reticulate, another is called as a parallel. Reticulate venations, the venlets form a network over the lip lamina is referred as the reticulate venations. It's found in a dicot, but we have again one exception which is referred as the calophyllum. It have a parallel venation. Then this reticulate venation divided into the two groups. One is referred as a unicostate and another is referred as a multicostate. Unicostate in which only one veins pass into the center, and multicostate मध्ये जर बघितला तर खूप सारे वेन्स आहेत. पॅरलल व्हेनेशन, दे आर रन पॅरलल टू द ईच अदर ओव्हर द लिप लॅमिना इज रेफर्ड ॲज द पॅरलल व्हेनेशन्स. It is again found in a monocot, but it have again exceptions. Smilek, it has a reticulate venation. Again, it is the two types. One is called as a unicostate and another is called as a multicostate. Unicostate मध्ये example banana and multicostate मध्ये example wheat. Okay, ठीक आहे.